श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 10 जून वार मंगळवार आणि आज आलेली आहेत वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो आणि वटपौर्णिमा हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे वर्षातून एकदाच करता येते. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात. या व्रताला सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत. असं म्हटलं जातं की ज्येष्ठ पौर्णिमेलाच सावित्रीने सत्यवानाचे प्राण या वटवृक्षाखालीच यमाकडून परत मिळवले होते आणि म्हणून या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, पतीची प्रगती व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करत असतात. पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्याच्या प्रकाशातून सुख, शांती, समृद्धी, वैभव हे प्रदान करत असतो. त्यामुळे या दिवशी चंद्रदेवाची पूजा ही आवर्जून केली जाते. धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, इडापिडा, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल आणि तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण देवघरासमोर दिवा हा नेहमी सायंकाळी लावत असतो. कारण त्यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण उपाय देखील त्या वेळेत जर केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. परंतु काही कारणामुळे जर तुम्हाला त्या वेळेत नाही शक्य झाले तर हरकत नाही, तुम्ही 12 वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता. कारण पौर्णिमा तिथी ही संपूर्ण रात्रभर असणार आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी प्रदान करत असते. आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये एकदा तरी येऊन जात असते. म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. कापुराचा धूर जो असतो तर तो दैवी आणि शुद्ध मानला जातो, जो आपल्या घराला, पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो. याशिवाय कापूर जाळला तर आपलं मन देखील शांत होतं आणि आपली एकाग्रता देखील वाढत असते. धार्मिक दृष्टिकोनातून कापूर जाळणे हे अग्नीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते, जे पवित्रता, शक्ती आणि आंतरिक प्रकाशाचे प्रतीक आहे. घरात कापूर जाळणे हे देवांना प्रसन्न करण्याचा एक मार्ग मानला जातो.
जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात। तसेच हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो। नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते, ज्यामुळे आपल्या घरात शांतता आणि समृद्धी ही कायम टिकून राहते। जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून आज संध्याकाळी करा। तसेच घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा आपल्या घराला कुणी काही नजर बाधा केलेली असेल, कुणी वाईट नजर लावलेली असेल, घरामध्ये काही वाईट शक्ती असेल, तर आपल्या कुटुंबामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात। आपल्या कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालते। आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश देखील मिळत नाही, आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही देखील पूर्ण होत नाही, घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सतत संकट अडचणींना सामोरे जावं लागत असते। आणि म्हणून विशेष तिथीवरती जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा त्या दिवसाचं एक शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात। आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीची पंती असेल तर तीच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील घेऊ शकता। सर्वप्रथम या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूरच घेण्याचा प्रयत्न करा, कारण तो नैसर्गिकरित्या बनवला जातो। जर नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तर हरकत नाही, जो साधा कापूर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजेसाठी वापरता तो तुम्ही घेतला तरीही चालेल। 5 कापराच्या वड्या आपल्याला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत। यानंतर आपल्याला त्यासोबतच 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत। फुलं असलेल्या लवंग घ्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका। आणि तुम्हाला 2 हिरवी वेलची त्यासोबत ठेवायची आहेत। यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत। पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला त्यासोबतच थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, चिमूटभर, कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ नसावे, अखंड चिमूटभर तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत। आणि यानंतर या 2 वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील कर्त्या पुरुषावरून उतरवून घ्यायच्या आहेत। तुमचा पती असेल तर पतीवरून तुम्हाला या 2 वस्तू ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 3 वेळा ववाळून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं असतात तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला या 2 वस्तू ववाळून घ्यायच्या आहेत। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत। आणि यानंतर ही मोहरी आणि हे तांदूळ देखील तुम्हाला त्याच मातीच्या भांड्यामध्ये कापुरावरून टाकून द्यायचे आहेत। एकच चिमूटभर तुम्हाला तांदूळ आणि मोहरी घ्यायच्या आहेत। प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही। यानंतर हे भांडं आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे, तर या नवार्णव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे, बाथरूम टॉयलेटमध्ये न्यायचं नाही। यानंतरनं हे भांडं आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आणि जो आपला उंबरठा असतो तर त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ठेवायचं आहे। आपल्या उंबरठ्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो, ते लक्ष्मीचा निवासस्थान आहे आणि तिथे जेव्हा आपण हा कापूर जाळतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते।
आणि हा कापुराचा धूर जो असतो तर त्या धुराने घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, पितृदोष किंवा इतर काही वास्तुदोष असेल तर सगळे दोष नष्ट होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। यानंतर काही वेळानं ते भांडं पुन्हा तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे। जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे। यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार राख तयार होईल तर ती राख तुम्हाला घ्यायची आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावर त्या राखेचा एक एक टिळक लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक असतील, तांदूळ असतील तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत किंवा तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळापाशी टाकू शकता। तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी आणि छोटा उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा आहे। करून पहा, या उपायाने तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील। त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, सकाळ संध्याकाळ सतत वादावाद होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं एकमेकांचं पटत नसेल तर आज संध्याकाळी तुम्हा दोघांना एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। एका मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला किंवा कापूर जाळाच्या भांड्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुमच्या देवघरासमोर उभं राहून तुम्हाला माता लक्ष्मीची जी काही आरती येते, जी कोणती आरती येते तर ती आरती म्हणायची आहेत आणि या कापुराने ती आरती तुम्हा दोघांना ओवाळायची आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसारासाठी, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी असेल, तुमच्या नात्यामध्ये काही संकट असतील, अडचणी असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी हा उपाय जर केला तर पती पत्नीमधील नाते, संबंध जे असतात तर ते घट्ट होतात आणि जे काही वाद असेल तर ते देखील दूर होतात। म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कधीही करू शकता। त्याचबरोबर आज मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा देखील वार आहे, त्यामुळे या दिवशी तर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावरती कुंकुम अर्चन करा। फोटो असेल तुम्हाला कुंकुम अर्चन करता येणार नाही, परंतु टाक असेल तर आवर्जून त्यावरती कुंकुम अर्चन करा। तसेच देवीला 11 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून अर्पण करायच्या आहेत। आपल्या कुटुंबावर, आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ही सेवा करू शकत नाही, परंतु घरच्या घरी तरी आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर तिच्यासमोर 11 लवंगा या आवर्जून अर्पण करा। यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।